नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपती सण जवळ आलेला आहे आणि गौरी गणपतीमध्ये तांब्या पितळाची भांडी भरपूर सारी आपली वापरली जातात. आता ही तांब्या पितळाची भांडी साफ करणं थोडंसं वेळखाऊ काम आहे, पण आज आपण कोणतंही केमिकल न वापरता, बाहेर मिळणारी कोणतीही पेस्ट किंवा पावडर न वापरता अगदी सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून एक पेस्ट तयार करणार आहे आणि ह्या पेस्टने ही सर्व भांडी आपण अगदी 100% चकचकीत साफ करणार आहे. इथे मी माझी जास्त न वापरली जाणारी थोडी तांब्या पितळाची भांडी घेतली आहे. तर यासाठी लागणारी आपण पेस्ट तयार करूया. इथं मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये अगदी घट्ट आणि थोडंसं आंबट असलेलं 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही थोडंसं आंबटच असावं. आता या दह्यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ घातलेलं आहे. हे बेसन पीठ अगदी बारीक आहे. बेसन पीठ घातल्यानंतर याच वाटीमध्ये मी 1 चमचा जे आपण रेग्युलर मीठ वापरतो ते मीठ, बारीक मीठ वापरायचं आहे. 1 चमचा हे मीठ वापरल्यानंतर आता हे सर्व एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग या पद्धतीने अगदी छान याच्या सर्व गुठळ्या मोडून आपल्याला प्लेन अशी याची पेस्ट तयार करायची आहे. सगळीकडून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अगदी छान इथं तुम्ही पाहू शकता प्लेन अशी पेस्ट आपली इथं तयार झालेली आहे. आता यामध्ये एक अर्धा चिरलेलं लिंबू घालायचं आहे. साधारण या लिंबाचा 1 ते 1.5 चमचा रस निघायला एवढं लिंबू असावं. लिंबू जर छोटा असेल तर तुम्ही 1 लिंबू वापरलं तरीही चालेल. आता यामध्ये थोडे बी पडले होते ते काढून घेतले मी आणि साधारणपणे 1 ते 1.5 चमचा एवढा लिंबाचा रस असावा. एवढं लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं आहे आणि ह्या लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा या पेस्टमध्ये अगदी छान मिक्स करायचं आणि एकसारखं प्लेन अशी याची पेस्ट तयार करून इथं मी घेतलेली आहे. यातला चमचा मी साईडला काढते आणि एक तांब्या मी इथं घेतलेला आहे. आता या तांब्याला आपण ही पेस्ट लावून घेऊया आणि ही पेस्ट लावल्यानंतर आपल्याला खूप असं घासायचीही गरज नाही आहे. अगदी थोडंसं हलक्या हातानेच लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पेस्ट लावलेला भाग आणि न लावलेला भाग यामध्ये लगेच फरक आपल्याला दिसायला लागलेला आहे. अशीच आपण पूर्ण तांब्याला सगळीकडून पेस्ट व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे. बघा थोडंसं याचे टिपके खाली पडत आहेत म्हणून इथं मी भांडं घेतलं आणि त्यामध्ये मी ही तांब्याला सगळीकडून व्यवस्थित अशी पेस्ट लावून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान चकचकीत इथं आपला तांब्या चकाकायला लागलेला आहे. आता पेस्ट लावून झाल्यानंतर इथं आपण साध्या पाण्याने हा तांब्या धुवून घ्यायचा आहे. बघा इथं तांब्या मी धुवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी चकचकीत इथं तांब्या आपला निघलेला आहे. अगोदरचा तांब्या आणि आत्ताच्या तांब्यामध्ये खूप असा फरक आहे. आता या तांब्याला बऱ्याच वेळा काय होतं, लिंबाचे असे डाग राहू शकतात. आपण भांड्यासाठी जी साबण वापरतो किंवा लिक्विड याने हे पुन्हा थोडंसं आपल्याला घासून घ्यायचं आहे, म्हणजे लिंबाचे डाग या तांब्यावरती पडत नाहीत आणि पुन्हा हा तांब्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तांब्या धुतल्यानंतर कॉटनच्या कापडाने आपल्याला हा पुसून घ्यायचा आहे. कॉटनच्या कापडाने तांब्या पुसून घेतल्यामुळे याला पाण्याचे डाग अजिबात राहत नाहीत आणि बरेच दिवस असं आपलं भांडं चकचकीत राहतं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चकचकीत इथं आपला तांब्या निघालेला आहे. कोणतंही केमिकल न वापरता अगदी घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपलं तांब्याचं भांडं अगदी चकचकीत निघलेलं आहे. याच बघा हे मी आता साईडला ठेवते आणि याच पद्धतीने इथं हे माझं पितळेचं पातेलं आहे आणि त्या पातेल्याला आतून कलई केलेली आहे. आता यातलीच पेस्ट आपण या पितळेच्या पातेल्यालाही लावून घेऊया. बघा अशी पेस्ट मी सगळीकडे पातेल्याला लावून घेणार आहे आणि सगळीकडे व्यवस्थित अशी पेस्ट लावली. खालच्याही साईडला मी पेस्ट लावून घेत आहे की लगेच तुम्ही पाहू शकता पेस्ट लावताच भांडं अगदी चकचकीत दिसायला लागलेलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चकचकीत इथं पातेलं दिसतंय. तर हे आपण पातेलं पुन्हा रूम टेम्परेचरच्या साध्या पाण्यानेच धुवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी चकाचक हे पातेलं निघलेलं आहे. तर हे मी धुवून घेतल्यानंतर बघा याही पातेल्याला आपण पुन्हा थोडंसं
जे साबण आपल्याकडं भांड्यासाठी वापरतो त्याने हे लावून थोडंसं हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याला लिंबाचे किंवा मिठाचे ह्याचे असे डाग राहत नाहीत आणि जरी डाग कशाचे राहिले असले तरी ते लगेच निघतात. बघा इथं मी पुन्हा थोडंसं घासून घेतलं हलक्या हाताने आणि हे धुवून घेतलेलं आहे. अगदी छान चकाचक असं आपलं पितळाचं भांडंही निघलेलं आहे आणि हेही भांडं मी सुक्या कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेलं आहे, म्हणजे याला पाण्याचे डाग राहत नाहीत. बघा अगदी छान पितळाचंही भांडं आपलं चकाचक निघलेलं आहे. आता हे आपण सुकण्यासाठी साईडला ठेवूया. इथं मी एक छोटी तांब्याची कोटिंग केलेली कढई आहे आणि त्याचे कान पितळे आहेत. यालाही मी इथं ही पेस्ट लावून घेतली. याच पद्धतीने दुसरा तांब्याचा तांब्या होता त्यालाही लावून घेतलेले आहे. एक छोटी निरंजन आहे त्याला पण ही पेस्ट लावून घेतली आणि जे आपण तामान घेतलेलं छोटी वाटी आहे त्याला लावली आणि नंतर एक तामान आहे त्यालाही सगळीकडे मी पेस्ट लावून घेतलेली आहे. आणि जर एखाद्या भांड्याला थोडासा काळसर लागलेला डाग असेल तर तो असं पेस्टने निघत नसेल तर तो थोडासा तुम्ही तारेच्या घासणीने घासून शकता. अगदी व्यवस्थित चकाचक निघतात. आता इथं सर्व भांड्यांना ती पेस्ट लावल्यानंतर मला इथं हे भांडी धुणं थोडंसं अवघड जात होतं, म्हणून मी बेसिंगला ही सर्व भांडी धुवून घेतली आणि आता ही आपण भांडी अगदी पुसून घेऊया कॉटनच्या कापडाने. अगदी चकाचक निघलेले आहेत आणि चकचकीत दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता तेवढ्याच पेस्टमध्ये अगदी एवढी सगळी आपली भांडी इथं चकाचक निघलेलं आहेत. अगदी कमी खर्चामध्ये सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी मस्त चकाचक असे आपली तांब्या पितळाची भांडी इथं चकचकून तयार झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.